नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 5वी मराठीचा 26वा धडा पाण्याची गोष्ट याचा स्वाध्याय आपण आता इथे लिहिणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक 1 आहे, 2-3 वाक्यांमध्ये उत्तरे लिहा. रत्नाला शाळेत यायला उशीर का होणार होता? उत्तर आहे, मंगळवारी रत्नाच्या घरी पाणी येत असल्याने तिला पाणी भरायचे होते, त्यामुळे रत्नाला शाळेत यायला उशीर होणार होता. या संवादातील मुलांकडे कोणकोणत्या दिवशी पाणी येते? उत्तर, या संवादातील मुलांकडे मंगळवार, रविवार तर कोणाकडे सोमवारी पाणी येते. कौशाच्या घरी पाणी भरण्यासाठी कोणती तयारी करतात? उत्तर, कौशाच्या घरी रविवारी पाणी येत असल्याने पाणी भरण्याची तयारी शनिवारी करावी लागते. सगळे हंडे, कळशा, तपेल्या, बादल्या, डबे नेऊन रांगेत ठेवले जातात आणि सकाळी नळाजवळ थांबावे लागते. पाऊस कमी पडल्यामुळे काय होते? उत्तर, पाऊस कमी पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर नाहीच, पण प्यायला सुद्धा पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य, जनावरांचा चारा, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. गावोगावी पाणीपुरवठा करावा लागतो. जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटले आहे? उत्तर, पावसाचे पाणी जमिनीत जिरते आणि साठून राहते. जमिनीत जिरलेले पाणी आपल्याला हव्या त्या वेळी विहिरीच्या माध्यमातून तसेच कूपनलिकेच्या माध्यमातून उपलब्ध होते. पावसाचे पाणी हे जमिनीमध्ये साठून राहते, म्हणून जमिनीला पाण्याची बँक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, दुष्काळ या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. उत्तर, दुष्काळ. ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे दुष्काळाचे 2 प्रकार पडतात. एखाद्या वर्षी अगदी कमी पाऊस पडला तर तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर नाहीच, पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो. जनावरांना चारा मिळत नाही. गावांना पाण्याच्या गाडीने पाणी पुरवण्याची वेळ येते. याउलट प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्याने ओला दुष्काळ पडतो. नद्या नाल्यांना पूर येतो. शेते, घरे, रस्ते पाण्याखाली जातात आणि नष्ट होतात. अन्नधान्याची कमतरता भासते. दोन्ही प्रकारच्या दुष्काळात केवळ नुकसानच होते. प्रश्न 3, निरीक्षण करा, सांगा व लिहा. तुमच्या घरी पाणी कसे येते? किती वेळा पाणी भरण्याचे काम कोण करते? आमच्या घरात येणारे पाणी हे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे येते. पाणी दिवसातून एकदाच येते. सकाळी 7:30 ते 9:30 2 तास पाणी पुरवठा केला जातो. आमच्या घरी पाणी भरण्याचे काम आई, ताई आणि मी करतो. प्रश्न, तुम्ही आंघोळीसाठी दररोज अंदाजे किती पाणी वापरता? त्यात कशी बचत करता येईल? उत्तर, मी आंघोळीला दररोज अंदाजे 18 लिटर पाणी वापरतो. आंघोळीला शॉवरचा वापर मी टाळला तर पाण्याची काही प्रमाणात बचत करता येईल. घराखेरीज खालील ठिकाणी पाणी वाया जाऊ नये म्हणून काय करता येईल? चर्चा करून लिहा. शाळा. शाळेत हात धुताना पाण्याचा नळ सतत चालू ठेवू नये. जलतरण तलाव. जलतरण तलावातील पाण्याचे शुद्धीकरण करून त्या पाण्याचा वापर इतर कामांसाठी केला जाऊ शकतो. शेती. शेतीला पाणी देताना ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करू शकतो. सार्वजनिक नळ. आपल्याला हव्या तितकाच वेळ पायाचा नळ चालू ठेवावा, विनाकारण नळ चालू ठेवू नये. हॉटेल. हॉटेलमध्ये ग्राहकांना पाणी देताना पूर्ण ग्लास भरून न देता थोडे कमी द्यावे. ग्राहक त्याच्या गरजेनुसार अधिक पाणी घेऊ शकतो. प्रश्न, पाण्यासंबंधीच्या खालील शब्दसमूहांचे अर्थ जाणून ते वापरून वाक्य बनवा. पाणी जोखणे. अर्थ, एखाद्या गोष्टीचा अंदाज घेणे. राजू वर्गात खरे बोलतोय की खोटे बोलतोय याचे गुरुजींना पाणी जोखले. पाणी पाजणे. पराभूत करणे. वाक्य, लांब उडीच्या स्पर्धेत सार्थकने सर्व खेळाडूंना पाणी पाजले. डोळ्यात पाणी आणणे. अर्थ, रडू येणे. वाक्य, डोळ्यात पाणी आणून सखा दादाने मुलीला सासरी जाण्यासाठी निरोप दिला. पाणी पडणे. अर्थ, वाया जाणे. वाक्य, चोरी करून पाळणाऱ्या चोरांना पोलिसांनी रस्त्यातच पकडल्याने चोरांच्या मेहनतीवर पाणी पडले. 5, पालथ्या घड्यावर पाणी. अर्थ, तीच चूक पुन्हा करणे. वाक्य, गुरुजींनी राजूला अभ्यास करायला सांगून सुद्धा राजू अभ्यास करत नाही. हे राजूचे वागणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. उठतो, बसतो, हसतो, पळतो. मुलगा. मुलगा इतर शब्द क्रियापदे आहे. तो, तुला, मुलीला, त्याने, आम्ही. मुलीला गटात न बसणारा शब्द आहे कारण तो इतर शब्द सर्वनाम आहे. सुंदर फूल, टवटवीत, कोमेजलेले, हिरवेगार. फूल इतर शब्द विशेषणे आहेत. रत्नागिरी जिल्हा, पुणे, चंद्रपूर, बीड. जिल्हा इतर शब्द विशेष नाम आहेत.
पालापाचोळा, सगळे सोयरे, दिवस रात्र दगडधुंडे. तर सगळे सोयरे इतर शब्द निर्जीव आहेत. सौंदर्य, शांतता, शहाणपणा, गोड, श्रीमंती. तर गोड हे विशेषण आहे. नद्या, झाड, फुले, पाने, फळे. नद्या इतर शब्द झाडांशी संबंधित आहे. इमारत, वाडा, खोली, खिडकी, बाग. तर बाग हा गटातनं बसणारा शब्द आहे, कारण इतर शब्द इमारतीशी संबंधित आहे. खाल्ला, खेळते, लिहिले, वाचले, पाहिले. खेळते इतर सर्व क्रियापदे भूतकाळातील आहे. जाईल, येईल, बोलेल, आला, लिहील. आला हा इतर क्रियापदे आहेत आणि भविष्यकालीन आहेत. प्रसिद्ध, प्रतिबिंब, अवकळा, दुकानदार आणि गैरसमज. यामध्ये दुकानदार हा गटातनं बसणारा शब्द आहे, कारण तो इतर भाववाचक नामं आहेत आणि दुकानदार हे व्यक्तिवाचक नाम आहे. आता आपण समजून घेऊयात. भूतकाळ. खालील वाक्य वाचायचे. अकबर नावाचा एक बादशाह होता. मी आनंदाने उड्या मारल्या. चंदाने लाडू खाऊन संपवला. काल मला जॉनचा ईमेल आला. वरील वाक्यातील अधोरेखित केलेली क्रियापदे भूतकाळी आहेत, कारण त्यातील क्रिया होऊन गेलेली आहे. क्रिया पूर्ण झालेली आहे. क्रिया पूर्वीच्या काळातील आहे. पूर्वी घडलेली घटना, प्रसंग दर्शवताना आपण भूतकाळी क्रियापदे वापरतो. भविष्यकाळ. खाली परिच्छेद वाचा. पुढच्या आठवड्यात परीक्षा संपेल. मी आत्याकडे जाईल. तिथील माझ्या मित्रांना भेटेन. आम्ही मनसोक्त आंबे खाऊ. यावर्षी मामा मला पोहायला शिकवेल. मला सूरपारंब्या खेळायला शिकायचं आहे. अधोरेखित केलेल्या क्रियापदावरून क्रिया अजून घडायच्या आहेत असे लक्षात येते. ज्या घटना, गोष्टी भविष्यात घडणार आहेत त्या दर्शवताना आपण भविष्यकाळी क्रियापद वापरतो. आता बघा बरं का. खालील तक्ता वाचा समजून घ्या. नाम काय? ममता. खेळते भूतकाळात खेळली आणि भविष्यकाळात खेळेल. सुभाष वर्तमान काळात खेळतो, भूतकाळात खेळला आणि भविष्यकाळात खेळेल. मी वर्तमान काळात खेळतो, खेळलो, खेळेन. आम्ही खेळतो, खेळलो, खेळू. तो खेळतो, खेळला, खेळेल. ती खेळते, खेळली आणि खेळेल. ते खेळतात, खेळले, खेळतील. तू खेळतोस, खेळलास, खेळशील. तुम्ही खेळता, खेळलात आणि खेळाल. त्या खेळतात, खेळल्या आणि खेळतील. आता खालील चित्रांचे निरीक्षण करा, म्हणी ओळखा व लिहा. त्यांचा वाक्यात उपयोग करा. अंथरूण पाहून पाय पसरावे. वाक्य. उगाच कर्ज काढण्यापेक्षा आपले अंथरूण पाहून पाय पसरावे. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. वाक्य. मित्राला अपयश आले ते पाहून मी जास्त अभ्यास केला आणि पुढच्याच ठेस मागचा शहाणा. हातच्या कंगणला आरसा कशाला. वाक्य. तिची अभ्यासातील मेहनत सर्वांना दिसते, मग हातच्या कंकणला आरसा कशाला. थेंबे थेंबे तळे साचे. पैशांची थोडी थोडी बचत केल्याने मोठी रक्कम जमा होते आणि थेंबे थेंबे तळे साचे. आता खालील दिलेला परिच्छेद वाचा आणि योग्य विरामचिन्हे घालून परिच्छेद पुन्हा लिहा. हेमंत रोहनला सांगत होता. तर हा जो परिच्छेद आहे तो आपण विरामचिन्हे घालून करूयात. हेमंत रोहनला सांगत होता, स्वल्पविराम. आता इथे इथे जसं मी लिहून दिलाय ना तसाच परिच्छेद लिहायचा आहे. अरे काल मी सिनेमाला गेलो होतो. सिनेमा माझ्या आवडीचा होता, पण मला तो नीट पाहता आला नाही. का? काय झालं होतं? रोहनने विचारलं. अरे एक माणूस सारखा माझ्याशी बोलत होता. हेमंत म्हणाला, जागा बदलायची होती. मग त्याचा मित्र रोहन म्हणाला, अरे जागा कशी बदलणार, तो माझा मामा होता, त्यानेच मला सिनेमा दाखवायला आणलं होतं. हा स्वाध्याय कसा वाटला मित्रमैत्रिणींनो? आवडलाय का? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.